मोरया तुझा रे नाथ घुमला, मोरया तुझा रे नाथ घुमला. कोणी दिला? जिवंत आहे, जिवंत बाहेर काढ काय हात घाल. काय कापून टाकेल हात. नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता सध्या कुठे आहे माहिती आहे का? टिटवाळा स्टेशनला आहे. सकाळच्या वाजले जातात 4. ॲक्च्युली काल आलेलो मित्रांसोबत इकडे रिसॉर्टला पिकनिकला, पण मित्र काय इकडेच राहिलेत. मी जातो आहे रत्नागिरीला, माझं काम निघालं आहे त्यासाठी. सो सकाळी 5:45ची ट्रेन आहे माझी, जनशताब्दी. तर तिने जायचं आहे रत्नागिरीला. सो 12 वाजेपर्यंत पोहोचेन. सो बघूया, आता इथून निघतो आहे. 4:32ची ट्रेन आहे इथून. कुठून? टिटवाळ्यावरून CSMTला जायला. तर ठाण्यात मी उतरेन आणि त्यानंतरला 5:45ची जनशताब्दी गाडी पकडेन आणि 11:30पर्यंत काहीतरी पोहोचेन मी. त्याच्यानंतरला काम करायचे जरा जाऊन रत्नागिरीला. बघूया. सोबत बघा कोण आहे. बाकीचे झोपलेत ना? झोपले, दाराडोर झोपले. तू कुठं उतरणार? वाशी जाणार साताऱ्याला भाई. आणि सॅमसंग आहे पूर्ण टिटवाळा. अजून एक ट्रेन गेली पहिली, आता दुसरी येते 4:32ची. वाजले आता 5:20. 5:45चा टाईम आहे ठाण्यात यायचा. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 ठाण्याच्या इथे आलो आहे. D8ला आपली रिझर्वेशन आहे. D8 डबा आणि 29 सीट नंबर आहे. बघूया किती वेळात येते ट्रेन. पहिले 10 मिनटं उशिराने ट्रेन आलेली आहे. जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई मडगाव एक्सप्रेस. सगळे रिझर्वेशन आहे. चला आता सीझन नाही तरी पण गर्दी आहे बघा. D8 एक नंबर आहे. गुड मॉर्निंग मंडळी. मस्तपैकी आता झोप झालेली आहे आणि 2-3 तास जरा झोपलेलो, कारण रात्रभर झोप नव्हती. आता खेडच्या आसपास आहे, पण खेडलाही गाडी थांबत नाही. पनवेलवरून डायरेक्ट येते ना ती चिपळूण, नंतर रत्नागिरी, नंतर असे पुढे जाते. कॉफी पितोय आणि निसर्गाचा आस्वाद घेऊन जातोय. बरेच असे आपले फॅमिली मेंबर भेटतात. काय म्हणताय, कशी आज? मस्त माझे. तुम्ही गावी चालला? मस्त. कुठला गाव? परोळे. कोण कोण आहे? मित्र परिवार 5 जण. इथे तिकडे काय बोलताय? मंदार. नमस्कार. बरे आहात ना? मंदार ते कामात काका. अच्छा. तर ठाण्यालाच आम्हाला भेटले, एकत्र ठाण्याला ओळख झाली. मस्त इकडचा हा कोच मस्त आहे. हा D9 आहे ना? D9 आहे. मस्त आहे. D8 मध्ये. आणि D8 तिकडे आहे. माझी शाप हलत झाली. माझ्या बाजूला एक बसलेले एवढे जाडे काका आणि मी मधी आणि त्याच्या बाजूला अजून एक होतोय. माझा शाप चेंदा मेंदा झाला. ते बोललो मरुदे, मी एक झोप काढतो. झोप काढली तर दादा मला बोलवायला आला इकडे. कॉफी पितोय. बस या प्रवासात वेगळा अनुभव भेटतो. जनशताब्दीने दुसऱ्यांदा प्रवास करतोय, पण ज्यांना फास्ट गावाला जायचं आहे त्याच्यासाठी बरी आहे ना. फास्ट जायचं त्यासाठी गाडी बरी. म्हणजे आधी रिझर्वेशन करावं लागतं काहीतरी. रिझर्वेशन आहे गाडी.
190 रुपये इथपर्यंत आहे, रत्नागिरीपर्यंत आहे. हा रत्नागिरी 190 तुमचं कुडाळ किती आहे? 240 पर्यंत गेलं. 240. तरी पण खूप स्वस्त आहे, स्वस्तामध्ये जातोय. आणि ह्याच्यात विस्टाडोम पण आहे, दुसरा AC कोच पण आहे. ज्याला निसर्गाचा मस्त अनुभव घेऊन जायचा असेल त्यांनी विस्टाडोम AC कोचमधून जाऊन आरामात जाऊ शकता. वंदे भारत पण आहे, म्हणजे वंदे भारत आणि एकत्र सुटतात. ती लवकर पोचवते थोडी, 1 तास की हळूहळू. गाडी थांबली आता कळंब आणि बुद्रुकला. खेड इथून आहे 5 मिनटावर. क्रॉसिंगला गाडी थांबली, 10 मिनटं झाली. अख्खा पब्लिक खाली उतरला आहे. खरी तर डायरेक्ट होल्ड आहे चिपवून. आता कळंबळी नाही थांबले. सकाळच्या वाजलेत 12, गाडी पोहोचण्याचा टाईम आहे 11:30. आता वाजलं 12. वडापाववाले येतात. चला सेट, भेटू. मजा आली प्रवास करताना. अर्धा झोपून केला, अर्धा तुमच्यासोबत केला. अर्धा आमच्यासोबत झाला. चला सीटून पुढच्या सीटवर. चला. कुठली तुमची ट्रॅव्हल्स आहे? दुर्गा माऊली. 2 मिनिट मालवण. तुम्हाला कधी प्रवास करायचा असेल तर नक्की या ट्रॅव्हल्स मधून जावा. ट्रॅव्हल्सवाले ट्रेननी फिरतात. चला. दापोली पण असणार. हो हो, नक्की नक्की. गणपती आणि होळीला असते का? ठीक आहे, मला करा, नंबर दिलाय ना मी तुम्हाला. चालेल. बरी आहे या ट्रेनचा प्रवास. म्हणजे फक्त रिझर्वेशन करायला लागतो पहिला. 2-3 दिवसा अगोदर रिझर्वेशन करावं लागतं, नाही तर फुल होतं. आता वाजल्यात 12. सकाळी निघालो आहे 12. दिवसभर काम उरकला, 1 डे ट्रिप पण होते. रत्नागिरीत महिन्यातून 2री का 3री फेरी असेल. आज कोण न्यायला आला माहिती आहे? राहुल. तुला रत्नागिरीत आलोय, चल मला न्यायले. आता इथून जातोय, मस्त फ्रेश झालो ट्रेनमध्ये, लाली पावडर लावलेली. आत्ता जातोय निवळीत. निवळीत जरा काम आहे माझं, महत्त्वाचं आहे. तो काय तर नंतर सांगेन व्हिडिओच्या शेवटला. तितक्यात आता निवळीला जातो, थोडं काम उरकतो, मग जाऊ उंडगायला तयार आपण. कामं महत्त्वाची आहेत. आईच्या मायला काय काय स्ट्रगल आहे मी याला. 3 वाजता टिटवाळ्यातून निघालो आहे, 4ला ट्रेन पकडले, 4:32ची. परत 5:45ला ठाण्यावरून ट्रेन पकडले आणि आज इथं आलो आहे ठाण्यावरून. अरे कुठं काय ते सीट एवढी कंजेस्टेड ना. हे सिटिंग होतं ना ते. अरे सिटिंग मी मतली सीट माझी जायला, मला वाटलं खिडकीला भेटू दे. नाही नाही सिटिंग. अरे काय नुसतं मधल्या मध्ये मी चेप. जाऊ दे बोललो. 190 रुपयात आलोय मी, ठाणे टू रत्नागिरी. अशी अवेलेबल होती जनशताब्दीला तिकीट. निवळीला आलोय, इथून लेफ्टला गणपतीपुळे सरळ चाललंय. हा इकडे चाललोय. हा इकडे चाललोय सरळ मुंबई आणि इकडं कणकवली साईड. अरे थँक्यू. निवळीतला स्वाद वडापाव फेमस आहे. मागच्या वेळेस आलेला पण इथे खाल्ला, आता पण. सेट नमस्कार. काय म्हणताय? या मंडळी वडापाव खायला मस्त टेस्ट असते. फेमस वडापाव आहे. लाल लाल चटणी, मिरची इम्पॉर्टंट आहे. अच्छा असं का? घरी जेव्हा जायचं आहे.
आलोय गणपतीच्या कारखान्यात. लहानपणीची आठवण ताजी झाली. गणपतीच्या कारखान्यात शाळा सुटली की जायचो आम्ही. बघा इकडे आहेत बरेच आहेत. हा मातीचा आहे गणपती. कसला वाटतो ना, अजून रंगरंगती व्हायची. भरपूर आहेत गणपती. राहुल तुझा कुठला आहे? सांगायचं नसते तर तू येणार नाही दाखवलं तर आपण पण काढायचं आहे माझं. इकडे चंद्रावर हे काय ह्याच्यावर काय करतात? टाल ही टाल आहे फक्त. मंदिर बघ असं रे. हे पूर्ण मातीचे आहेत. स्टील असतात मध्ये. अच्छा, बाकी हा मातीचा. गणपती जवळ आले, तयारीला लागा. 27 ऑगस्टलाच गणपती आहेत आणि 2 दिवस मस्त एक्स्ट्रा आहेत. गणपतीत मजा येणार आहे ह्यावेळेस. तर दिवस कधी सरतील समजणार नाही. आता जुलै महिना चालू आहे आणि सगळीच जण गणपतीची तयारीला करायला सुरुवात केली आहेत. काही जण तिकीट काढायला सुरुवात केली नाही गावाला जायच्या. हां, रेल्वेच्या तिकीट पण बुक झाल्या पुऱ्या. आमची वेटिंग आहे. आम्ही काय चालत पण जाऊ. असो, ही बघा इकडं लाजरी आहे. लाजते लगेच. भारी ना लाजरी. शाळेत जाताना अशी आम्ही करायचो, हात लावायचो. एवढेच एक काम होता, तो आटपला. ॲक्च्युली गाणं करणार आहे इकडे पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं. आणि त्याच्या शूटिंग संदर्भात एक मित्र येणार होता. अशी काहीतरी डिस्कस करायचं होतं. लवकरच समजेल तुम्हाला. आणि जबरदस्त असं गाणं येणार आहे. नवीन स्टोरी, नवीन कन्सेप्ट, नवीन गाणं गणपती बाप्पाचं. सो DOP मला भेटला तिकडे. आणि सुबोध आपला वाटूळचा तो भेटला. आणि बरेच अशा गप्पा गोष्टी झाल्या. आता कुठं जायचं आहे? आता घरी जातो. काम झालं, मेन काम झालं आहे. अजून एक आहे तो टी-शर्टचा आहे. त्या टी-शर्टचे सॅम्पल आणलेले आहेत, त्या द्यायचे आहेत 1-2 दुकानांना. आणि ॲडव्हर्टाईज पण करायचे आहे. तर आता जातो घरी राहुलच्या. जेऊया वगैरे मग जाऊया. राहुल मुंबईत येणार आहेस ना येताना? राहुल मुंबईत पण येणार आहे माझ्यासोबत येताना. आम्ही तिथून कुठंतरी जाणार आहोत दुसरीकडे. तोपर्यंत रत्नागिरी फिरूया. त्या महिन्यातनं 2दा-3दा रत्नागिरीला आलो आहे. नुसती रत्नागिरी. रस्ते बघ कसे आहेत ते, भुसभुशीत. गाडी सरली ना दात हा पापडते. आलो आता राहुलकडं, फ्रेश वगैरे होतो. रत्नागिरीत आलो की हा फिक्स घर असतो. आणि इथून ना सगळी कामं इकडं तिकडं आजूबाजूला जायला होतात. तिथून संगमेश्वर पण जवळ आहे, रत्नागिरी पण जवळ आहे, जाकादेवी गणपतीपुळे पण जवळ आहेत. बरीच अशी कामं इकडची असतील ना इकडच्या पॉईंटने होतातच. पाऊस गेला आहे, नाहीसा झाला आहे. गेल्या महिन्यात एवढा पाऊस होता ना, भरपूर पाऊस होता. आता इकडं बघा, ही नाचणी आहे, नाचणी लावतात तिथं. पाऊस नाही पण. मी आताच खबर लागली, साक्षात कृष्णदेव हाजीर. नमस्कार. गाण्यातले. तर आमचं तुम्ही गाणं बघितलं नसेल तर राहुल गव्हाळे फोटोग्राफी या युट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा. भारी आहे ना. जरा पकड. यावर्षीचा रॉयल कोकणी प्रेझेंट टी-शर्ट आहे, जो सॅम्पल आज शूट करतो. मागवताना जरा एक एक्स्ट्रा मागवा, कारण आपण पोट दिसतं आपलं. म्हणून 42 नंबर मागवला, 40 नंबर होता. नाही, मी आहे तसं 40 नंबर आहे. पोट आर घेतो. बाकी तुम्ही प्रिंट बघू शकता. माझं आम्ही कोकण केलेला आहे. आणि पुढं सो ह्या वर्षीचा हा पॅटर्न आहे.
तुम्हाला जर बुकिंग करायचे असेल तर 8928789032 हा मोबाईल नंबर आहे. आणि अजून एक नंबर आहे 7021716868. हे 2 नंबर स्क्रीनवर देतो आहे. बुकिंग करा. 15+ घेतलात तर 1 टी शर्टवरती फ्री मिळेल. जास्त टी शर्ट घेतलात तर डिस्काउंट मिळेल. आणि अजून तुम्हाला ग्रुप बुकिंग घ्यायची असेल, तुमच्या वाडीचं नाव, तुमच्या मंडळाचं नाव, तुमच्या नवरात्र मंडळाचं नाव, तुमच्या शाखेचं नाव, ह्याचं नाव, त्याचं नाव, काय घ्यायचं असेल तर सगळं टाकून मिळेल. तुमचा फोटो पाहिजे, तुमचा फोटो पण टाकून मिळेल. फक्त क्वांटिटी द्यायला लागते. असं आमच्याकडे हे टी शर्ट आहेत. तुम्ही मराठी उद्योजकांना तुम्ही भरभराट देऊ शकता. सो हा वर्षीचा हा तिसरा वर्ष आहे. आणि हा तिसऱ्या वर्षीचा नाही, तिसरा कुठं मेला, चौथा वर्ष आहे. चौथ्या वर्षीचा हा पॅटर्न आहे, तुम्ही बघू शकता. सो 8928789032 मोबाईल नंबर आहे. बुकिंग करू शकता आपले टी शर्ट. भारी दिसतोय ना. एक नंबर उठा आहे. सो सॅम्पल मारलेली कालच टी शर्टची. राहुलला पण घेऊन आलेला आहे. आपल्याला पण टी शर्ट भेटणार आहे, टेन्शन नाही. भेटलं हा बघा आलूचं फतफत करायचं का, भाजी मस्त होते, जबरदस्त आहेत. सो राहुल टी शर्ट आवडली काय? मस्त छान, मस्त एक नंबर आहे बघा टी शर्ट आहे. सुमित तुला आवडली? एक नंबर टी शर्ट आहे. कलर कॉम्बिनेशन, त्याच्यावर प्रिंटिंग एक नंबर आहे. तुला घ्यावंच आवडली? घ्यावंच लागतंय. एक नंबर टी शर्ट आहे, तुम्ही सुद्धा घ्या. घ्यावंच लागतंय, खोट बोलायचं नाही. लागतंय. राहील कोकणी घ्या. असो, 2 आणले, उद्या 4 आणणार, उद्या 10 आणणार. 38 घ्या, 40 घ्या, 44 घ्या. पाऊस आलेला आहे. असा भात लावणीला चिखल लागतो, पण आता ही भात लावणी नाही, नाचणीचं आव्हान काढतायत. माझ्या डोईवर भरली घागरली. तो बघ, आम्ही पण लहान होतो ना तेव्हा आम्ही पण शेतावर असं जायचो. कुठलं धरू नाही, कुठलं सोडणार नाही त्यानं. वावल पाण्यात ना. हे आम्हाला शाळेत जाय छत्री दे. असा पाऊस पाहिजे हो भात लावायला. चिखलावणी झाला की जरा बरा वाटतो. अरे ये मोरया तुझा रे नात घुमला, मोरया तुझा रे नात घुमला, कधी तो शिरगना. मस्त आहे तो. किती लायस? अंगणवाडीला. अंगणवाडी बाई शाळेत गाणं म्हणायला सांगतात का तुला? मोर कसा नाचवितो, घुंगरू वाजवितो, मोर कसा नाचवितो, घुंगरू वाजवितो, माझ्या अंगणात मोरया रे, मोर कसा नाचवितो, घुंगरू वाजवितो, मोर कसा नाचवितो, घुंगरू वाजवितो. नाव काय तुझं? वेदांत मंगेश पाटील, मुक्काम पोस्ट औरी, गवारी वाडी, तालुका जिल्हा रत्नागिरी. आपला देश भारत नंद आशी राज्य महाराष्ट्र. काय आहे ना ग? कोणी दिला? बाहेर काढ. कोणी दिला? जिवंत बाहेर काढ. काय हात घाल. काय कापून टाकेल हात. तर मंडळी, दिवस संपला आहे, तसा व्हिडिओ पण संपवायची वेळ आलेली आहे. चालू झाला जो काय दिसत नाही. आजची व्हिडिओ इथेच थांबवतोय. रत्नागिरीला आलो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.